नमस्कार, मी सुविधा राजवाडकर आणि गेट सेट गोच्या ह्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जपानविषयी बोललोय, आपण खूप साऱ्या पर्यटनाच्या गप्पा मारल्यात आणि आज आपण एका वेगळ्या प्रदेशात, भारतातल्याच पण वेगळ्या प्रदेशाविषयी गप्पा मारणार आहोत आणि त्याविषयी गप्पा मारायला आपल्या सगळ्यांचे लाडके गेट सेट गोचे करता धरता सवरता अमित कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. सो आज अजून एका नव्या सफरीवर आपण जातोय आणि भारतातल्याच पण नॉर्थ ईस्टर्न प्रदेशातल्या काही ज्या 7 सिस्टर्स आणि हे जे प्रदेश आहेत त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. सो काय सांगशील आणि काय आहेत हे 7 सिस्टर्स, ही जी काय गंमत आहे त्याच्याविषयी आम्हाला सांग. जसं जपानवर प्रेम आहे ना, तसं भारतामध्ये माझं नॉर्थ ईस्ट ह्या भागावर प्रेम आहे. अच्छा. नॉर्थ ईस्टमध्ये 7 स्टेट आहेत, त्याला आपण 7 सिस्टर म्हणतो. आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम. सध्या नागालँड आणि त्या मणिपूरच्या भागामध्ये टूर्स अजून जात नाही आहेत, सध्या बंद आहेत. पण आसाम, मेघालय, अरुणाचल याला 3 सिस्टर आणि नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम असं 4 सिस्टर, असं आम्ही 2 टूरमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्यातली आसाम, मेघालय, अरुणाचलच्या आम्ही टूर्स आता सीझन चालू होतो त्याचा आणि बुकिंगसुद्धा चालू झालेलं आहे. तर त्या टूर्सबद्दल मला डिस्कस करायला आवडेल, तुझ्याशी चर्चा करायला आवडेल. मला स्वतःला सुद्धा आवडेल. आणि कसं होतं माहिती आहे का, आपण खूप जनरलाइज करतो की साऊथ म्हणलं की डोसा इडली आणि नॉर्थ ईस्ट म्हणलं की फक्त डम्पलिंग्स आणि मोमोज. तर त्याच्या पलीकडचं ज्ञान जितकं मिळेल तितकं घ्यायला मी सुद्धा स्वतः आतुर आहे. तर मला तू ह्यातल्या ज्या टूर्स नेतोस त्या भागांविषयी थोडंसं सांग आणि काय तिथली खास आकर्षण आहेत, का ते चूज करावं लोकांनी ओव्हर एव्हरी अदर डेस्टिनेशन, ते आम्हाला थोडंसं सांग. माझं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे अरुणाचल. याच्यातलं अरुणाचलचा अर्थच होतो भारत भूके आचल में अरुण, म्हणजे सूर्याची पहिली किरणं भारताच्या भूमीवर कुठे पडतात तर अरुणाचलमध्ये पडतात. त्यामुळे त्याला अरुणाचल म्हणलं जातं. तर अरुणाचल एवढा सुंदर प्रदेश आहे. आता लोकांना माहिती होतं आहे, हळूहळू लोक जातात तिकडे, पण अजूनही जेवढं म्हणावं तेवढं पर्यटनाचा विकास किंवा पर्यटन तिथं वाढलेलं नाही आहे. पण अरुणाचलमध्ये मुख्यतः बोमडिला, दिरांग आणि तवांग अशी 3 ठिकाणं आहेत महत्त्वाची. तर आणि हा प्रदेश इतका सुंदर आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रदेश आर्मीच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे तिथली जी रोड आहेत, सगळे रस्ते आहेत, ते BROच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत किंवा BROचे मेंटेन करतात ते रस्ते. आणि ह्या प्रवासाच्या दरम्यान सगळीकडे आर्मी, इंडियन आर्मीचं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं इतकं सेफ वाटतं प्रवास करायला की कुठेही काही अडचण आली तर आपल्यासाठी आर्मी आहे. म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळेस जायचो, आता थोडंसं प्रवास संख्या वाढलेली आहे, गाड्या भरपूर येत आहेत, पण सुरुवातीला तर मला आठवतं आहे बोमडिला हे प्रवेशद्वार आहे. म्हणजे बोमडिलाच्या आधी ज्यावेळेस तुम्ही आसाममधून अरुणाचलमध्ये प्रवेश करता तर तिथं जे गाव आहे, तिथं जे आर्मीचं हे आहे, तिथं आपलं ILP इनर लाईन परमिट जिथं चेक केली जाते, तर तिथं आधी आर्मीचे लोक, तिथला जो गाडीतला टूर लीडर आहे किंवा ड्रायव्हर आहे त्याच्याकडे एका चिठ्ठीवर एक नंबर लिहून द्यायचे, मोबाईल नंबर किंवा लँडलाईन नंबर. ये नंबर आपके पास रखो, रास्ते में कुछ भी परेशानी हुआ तो कॉल करो. हे सुरुवातीला मी पाहिलेलं आहे. आता तसं होत नाही, तशी अडचण येत नाही. आता खूप आर्मीचे कॅम्पही वाढलेले आहेत तिकडे आणि व्यवस्थापन आता बऱ्यापैकी झालेले आहेत, त्यामुळे ती अडचण येत नाही. पण अरुणाचलमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता त्यावेळेस म्हणजे आसाममधून अरुणाचलमध्ये गेल्यानंतर लगेच फील होतं की आपण काहीतरी वेगळ्या प्रदेशात आलो आहेत. एकतर 100% घाटाचा रस्ता. तुम्ही ज्या सीझनमध्ये जाता त्या सीझनमध्ये ज्यावेळेस जर तुम्ही थोडंसं अर्ली ऑक्टोबरमध्ये वगैरे गेलात तर सगळीकडे ग्रीनरी प्रचंड प्रमाणामध्ये, आणि डिसेंबरच्या नंतर गेलात तर तुम्हाला त्या बोमडिलापासून जो बर्फ बघायला चालू करता तुम्ही, ते सगळीकडे अक्षरशः पांढरी शॉल पांघरल्यासारखी बर्फाची चादर पसरलेली असते. एवढा बर्फ असतो. आणि तवांगचं तवांग जे आहे ठिकाण, तवांग हे ॲक्च्युली
चीनची जी बॉर्डर आहे आपली भारताला लागून असलेली तिबेटची बॉर्डर ती अगदी जवळ आहे तिथून आणि तो प्रदेश खूप सेन्सिटिव्ह प्रदेश आहे. तर तिथं प्रचंड प्रमाणात आर्मीचं वास्तव्य असतं किंवा आर्मीची सगळे विशेष म्हणजे तिथं ज्या तवांगला आपल्यासाठी मराठी लोकांसाठी अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे. क्या बात आहे. कारण मराठा रेजिमेंट ज्यावेळेस तिथं कारण रेजिमेंट बदलत राहतात तिथं सिक्युरिटीसाठीचे. मराठा रेजिमेंट जेव्हा होतं तेव्हा त्यांनी तिथे एक शिवाजी महाराजांचा छान पुतळा उभा केलेला आहे. तर त्यावेळेस तिथं ते बघून आपल्याला खूप छान वाटतं की चला आपले महाराज आहेत आपल्यासोबत. क्या बात. आणि मग तिथून बॉर्डरला तिथून एक बुमला पास म्हणून एरिया आहे. साधारण 17,000 फूट अल्टिट्यूडवर वर्षाचे कधीही जा तुम्ही बर्फ असतो कोणत्याही महिन्यात जा आणि त्याचे एक विशिष्ट परमिट काढावं लागतं. अच्छा. आर्मीचं काही काही वेळेला ते जर काही सिक्युरिटी रिझनमुळे किंवा काही VIP मुवमेंट असेल किंवा खूप बर्फ पडलेला असेल तर आर्मी परमिट देत पण नाही. तर तिथं जाता येत नाही परमिट जर मिळालं नाही तर. पण विदाऊट परमिट जाता येत नाही. आपण जे व्हेकल इथून घेऊन जातो आसाममधून त्या व्हेकलने त्या बोमडिलाला बुमला पासला जाता येत नाही. तर बुमला पासला वेगळं व्हेकल घ्यावं लागतं. एका व्हेकलमध्ये 6 लोक 4 लोक असं घेऊन जातात ते टाटा सुमो किंवा ते ड्रायव्हर पण प्रचंड निष्णांत असतात कारण बर्फामध्ये गाडी चालवायला त्यांना चांगलं येतं. अजून एक आपल्या मराठी लोकांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण त्या बुमला पासला जातो त्या रस्त्यामध्ये एक लेक आहे आणि त्या लेकला माधुरी दीक्षितचं नाव देण्यात आलेलं आहे. का म्हणे? माधुरी लेक म्हणतात त्याला. कारण कोयला पिक्चरमध्ये एक गाणं होतं देखा तुझे तो हो गई दिवानी जे गाणं आहे ते गाणं त्या लेकवर शूट झालेलं आहे. बरं. तर त्यावेळेसपासून त्या लेकला माधुरी लेक नाव दिलेलं आहे. अच्छा. त्यामुळे ते सुद्धा आपल्या मराठी लोकांना तिथं आणि अतिशय सुंदर लेक आहे एवढं नक्की. कारण त्या अल्टिट्यूडला तो लेक आहे खूपच सुंदर आहे. तर ते बुमला पास त्याच्या आधी थोडं जर आपण विचार केला तवांगला जाण्याच्या आधी सेला पास म्हणून एक पास लागतो. त्या रूटमधला सगळ्यात हायेस्ट पीक आहे तो प्रवासाच्या दरम्यानचा. सेला पासला बर्फ नक्की मिळतो. त्यामुळे ज्यांना बर्फ एन्जॉय करायचा आहे त्यांना कधीही जा तुम्ही अरुणाचलला तुम्हाला मजा करता येते. तवांगला एक रात्री लाईट अँड साऊंड शो असतो. अच्छा. आपण 1962 जे चीनसोबतचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये आपण हार पत्करावी लागली होती आपल्या सैन्याला. पण ते जे काही स्ट्रगल केलेला होता किंवा ते काही त्या युद्धाला आपले सैनिक सामोरे गेले होते तर त्यांची शौर्यगाथा त्या लाईट अँड साऊंड शोमध्ये बघायला मिळते आपल्याला. अच्छा. आणि आता महत्त्वाचा आणि लाडका प्रश्न म्हणजे खाद्य भ्रमंतीसाठीचे काय ठिकाणे आहेत आणि काय फेमस आहे तिकडे? हे मोमोज वगैरे तर सगळीकडे मिळतातच अरुणाचलमध्ये. पण अरुणाचलचं जे जेवण आहे ना दुपारचं जेवण जे असतं आम्ही शक्यतो लोकल रेस्टॉरंटमध्ये देतो. तर लोकल रेस्टॉरंटमध्ये त्यांचं जे एक हिरवा असा साग असते हिरवी भाजी पालेभाज्याची केलेली असते. काही कसले मसाले तेल काही वापरलेलं नसतं. ते जेवण म्हणजे मी नेपाळमध्ये पण बऱ्याच वेळेला गेलेलो आहे. तर नेपाळमध्ये एक थकाली पद्धतीचं जेवण असतं. थकाली खाना म्हणतात त्याला. तर थकाली खाना आणि हे अरुणाचलची जेवणाची पद्धत आहे ती मला सिमिलर वाटते. मला एक्झॅक्ट नाव माहीत नाही त्या अरुणाचलमध्ये काय म्हणतात त्या जेवणाला. पण खूप एकदम चविष्ट त्यांची जी चटणी टोमॅटोची चटणी असते. एक हिरवा साग असतं आणि तुम्हाला जर त्याच्यासोबत पाहिजे असेल तर नॉनव्हेजवाल्यांना चिकन दिलं जातं अंडं दिलं जातं आणि व्हेजवाल्यांसाठी एखादी मिक्स व्हेजची भाजी वगैरे असते. पण ते जेवण जे असतं ना दुपारचं इतकं सात्विक आणि साधं जेवण असतं ते खूप आवडतं लोकांना. बाकी हॉटेलमध्ये तर आपलं पंजाबी जेवणच सगळीकडे 3 स्टार हॉटेल आपण तिथं घेतो. मग तेच पनीरची भाजी तेच चिकन आणि तेच सगळं जेवण असतं. पण दुपारचं जेवण मात्र ऑथेंटिक जेवण तिथं मिळतं. अच्छा. आणि ते खायला मजा येते. आणि असं
अजून एक डोक्यात जे चित्र येतं त्या कुठल्याही भागात जेव्हा नॉर्थ ईस्ट जातो तेव्हा की लोक तिथले पोशाख घालून सुद्धा फोटो काढतात. तर त्या पोशाखांचं असं काही आहे अरुणाचलमध्ये? अरुणाचलमध्ये तसं काही कुठे अनुभवायला मिळत नाही. पण इकडे आसाममध्ये, मेघालयमध्ये आहेत तिथले लोकल ड्रेस घालून आपल्याला फोटो काढायची संधी मिळते आणि लोक एन्जॉय करतात ते मेघालयमध्ये वगैरे. तर मग ह्या ज्या ट्रिप्स आहेत त्याच्यासाठीचा आयडियल पिरियड काय आहे ह्या तिन्ही ठिकाणी जाण्याचा? कुठला वेळ का 12ही महिने वेगवेगळे? आसाम आणि मेघालयमध्ये तसं 12 महिने जाऊ शकतो आपण. पण अरुणाचलला शक्यतो 20 डिसेंबर नंतर आणि फेब्रुवारीच्या मिडपर्यंत शक्यतो टाळलेलं बेटर असतं. कारण खूप हेवी स्नो असतो, गाड्या घसरण्याचे, गाड्या त्या रस्त्यावर चालवणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. तर तो एक पिरियड सोडला तर बाकी तुम्ही एरवी जाऊ शकता. आणि जून, जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस प्रचंड असतो, पूर असतात. आपण आसामचे पूर ऐकलेले आहेत, बातम्यात बघितलेले आहेत. तर ते आसाम क्रॉस करूनच जावं लागतं. त्यामुळे तो जून, जुलै, ऑगस्ट हा सीझन टाळायचा. मग आता उरले कुठले महिने? 3-4 महिने सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि मार्च, एप्रिल, मे हा आपला सुट्ट्याचा काळ असतो आणि तिकडं भरपूर गर्दी असते त्या काळामध्ये. आता आपल्या कुठल्या गेट सेट गोच्या कुठल्या टूर्स आहेत जे ह्या दिवसांमध्ये चालल्या आहेत असं सांगा? आता डिसेंबरमध्ये एक ग्रुप आहे, त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ते पण ग्रुप लागलेले आहेत, त्याच्या पण बुकिंग चालू आहेत. अरुणाचलसोबत आसामबद्दल पण मला सांगायला आवडेल. एक तर आसाम, आता कामाख्या देवी खूप आपल्याकडे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं आहेच. तर कामाख्या देवी, त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये एक रिव्हर क्रूज होते आणि काझीरंगा हे सगळ्यात महत्त्वाचं आसाममधलं हे ठिकाण आहे. काझीरंगा हे एकमेव जंगल आहे ज्याला युनेस्को हेरिटेज नॅशनल पार्कची साईट आहे. तर तिथं जे एकशिंगी गेंडे बघायला मिळतात, तर त्यासाठी नॅशनल पार्क ते फेमस आहे. आणि तिथे त्या काझीरंगामध्ये तुम्हाला ऑथेंटिक आसामीज फूड खायला मिळतं. किंवा आसाममध्ये ज्यावेळेस तुम्ही एक फेब्रुवारीचा जो काळ असतो, मार्च फेब्रुवारीचा, त्यावेळेस तिथं एक बिहू डान्स म्हणून तिथला लोकल डान्स, फोक डान्स असतो. तर त्याचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जातात, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये संध्याकाळी. तर ते बघण्यासारखं असतं. त्यानंतर आपण जर मेघालयामध्ये गेलं, मेघालय त्या राज्याच्या नावावरूनच, जसं अरुणाचलचं नाव अरुणाचल आपण हे केलं तसं मेघालय म्हणजे चेरापुंजी, सगळ्यात आशिया खंडातलं सगळ्यात जास्त पावसाचं ठिकाण. आता बदललं म्हणतात काही ठिकाणी, पण तो भाग कायमस्वरूपी पाऊस किंवा मोठमोठे धबधबे, म्हणजे ते काय महाविशाल धबधबे जसं म्हणता येईल तसे खूप मोठे मोठे धबधबे आहेत. तिथून सारखे ते पाणी वाहणं, धुक्याची चादर कायम असते. मेघालयमध्ये शिलाँग हे सगळ्यात लोकांचं आवडीचं, म्हणजे स्कॉटलंड ऑफ इंडिया म्हणतात शिलाँगला. अतिशय सुंदर ठिकाण. नोव्हेंबरमध्ये जर तुम्ही गेलात तिथे, नोव्हेंबरच्या 3rd वीकमध्ये जापानमध्ये जो मार्चमध्ये चेरी ब्लॉसम असतो, तो चेरी ब्लॉसम मेघालयामध्ये नोव्हेंबरच्या 3rd वीकमध्ये असतो. पण आपण त्याचं एवढं मार्केट केलेलं नाही अजून, लोक जात नाहीत चेरी ब्लॉसमला. जापानमध्ये अख्खं जग तिथं चेरी ब्लॉसम बघायला येतं. पण मेघालयामध्ये नोव्हेंबरच्या 3rd वीकमध्ये तो चेरी ब्लॉसम बघायला मिळतो तुम्हाला शिलाँगला वगैरे, आणि खूप सुंदर असतो. मी 1-2 ट्रिप पण केलेल्या चेरी ब्लॉसमच्या तिथल्या. त्यानंतर मेघालयामध्ये अजून एक ठिकाण म्हणजे एक गाव आहे, त्या गावाला एशियाज क्लीनेस्ट विलेजचा अवॉर्ड मिळालेला आहे. मौलिनांग गाव आहे. तर त्या गावाचं तर मला इतकं कौतुक वाटतं. मग त्या गावाला कधीतरी एक्झॅक्ट मला इयर आठवत नाही, 2000 साली का 98 साली अवॉर्ड मिळाला, म्हणजे 20 वर्षापूर्वी. पण त्या गावाने त्याचं एक ब्रँडिंग केलेलं आहे, त्याचं एक मार्केटिंग केलेलं आहे. आज मेघालयमध्ये येणारा प्रत्येक टुरिस्ट त्या गावामध्ये जातो. त्या गावामध्ये गेल्यामुळे तिथं तुमचं इतकी त्या गावाची अर्थव्यवस्था आता बदललेली आहे की लोक तिथं जाऊन जेवतात, तिथं काही वस्तू खरेदी करतात, तिथल्या लोकांच्या वस्तू खरेदी करतात, हँडीक्राफ्ट्स खरेदी करतात. तर त्या गावाचं सगळं अर्थव्यवस्थाच बदलून गेली त्या एका अवॉर्डमुळे. त्याचं तेवढं त्यांनी आणि ते गाव अजूनही तेवढंच क्लीन ठेवलं जातं. त्या गावातला प्रत्येक नागरिक ते गाव कसं क्लीन राहील
आपल्या घराच्या समोरचा परिसर कसा क्लीन राहील त्याची काळजी घेतली जाते. तर ते गाव बघण्यासारखं आहे. त्यानंतर त्याच गावाच्या बाजूला एक डबल डेकर ब्रिज किंवा लिव्हिंग रूट ब्रिज म्हणून ब्रिज आहे. अच्छा. तर शेकडो वर्षापासून आपल्या वडाच्या पारंब्या ज्या आहेत ना आणि मुळं, त्याचा एक ब्रिज बनलेला आहे. वा. आणि त्यावरून लोक म्हणजे वाहतूक चालते त्याच्यावरनं. लोक सायकली जातात, टू व्हीलर जातात, लोक ह्या किनाऱ्याचं त्या किनाऱ्याला जातात. तर तो एक लिव्हिंग रूट ब्रिज बघण्यासारखा आहे. मेघालयमधलं आणखीन एक ठिकाण महत्त्वाचं म्हणजे डाउकी रिव्हर. तुला आपल्या व्हॉट्सअपवर वगैरे सगळीकडे व्हायरल झालेलं तू हे बघितलं असशील. एक बोटिंग असतं आणि पारदर्शक पाण्यामध्ये ती बोट अशी उलटी दिसते, एकदम क्लीन पाणी आरशासारखं. तर ते आहे डाउकी. अच्छा. तर तिथं डाउकी कसं आहे, त्या डाउकी गावापासून एक नदी वाहते आणि नदीचा हा किनारा भारतात आहे आणि तो किनारा बांगलादेशमध्ये बॉर्डरवर येते. तर तिथे मात्र तुम्हाला त्या बोटिंग म्हणजे लोकांसाठी एक सुवर्ण संधी, अप्रतिम नजारा असतो तो. पण त्याला एक पर्टिक्युलर वेळेमध्ये गेलं तर ते पाणी क्लिनेस्ट. आता काय व्हायला लागलं, खूप प्रवासी येत आहेत आणि ते पाणी गढूळ होऊन जातं. त्यामुळं सकाळी सकाळी लवकर जर तिथं गेलं तर ते कम्प्लीट आरशासारखं, म्हणजे तुमची बोट हवेत तरंगते असे फोटो येतात. खालचं इतकं ते तुम्हाला पूर्ण प्रतिबिंब जशाच तसं तुम्हाला बघायला मिळेल. पण मग तिथे जाण्याची वर्षातली कुठली ठराविक वेळ आहे का, तिथे कधीही जाऊ शकतो? मेघालयामध्ये तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट प्रवास करू शकत नाही, इतकं पाऊस असतो. त्यात सप्टेंबरपासून तुम्ही केव्हाही जाऊ शकता. अच्छा. साधारण सप्टेंबरपासून ते मेच्या मिडपर्यंत, मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत. कारण आपल्याकडे जरी जूनमध्ये मान्सून येत असला तर त्यांचा मान्सून लवकर येतो. बरोबर. तर त्यांचा मान्सून साधारण 15 मे पासून तिकडं सगळ्या गोष्टी बंद व्हायला सुरू होतात. 15 मे पर्यंत हा कालावधी असतो तिथला प्रवास. अच्छा. आणि काय खर्च येतो साधारण, जर आता हे 3 सिस्टर्स आपण जे म्हणतोय तो प्रवास करायचा म्हटला तर साधारण खर्च काय? विमान प्रवास सोडून साधारण 50-1 हजारापर्यंत खर्च येतो. 50-52 हजारापर्यंत. किती दिवसांच्या? ही 12 दिवसाची टूर असते. 11 रात्र 12 दिवस. त्याच्यामध्ये आसाम, मेघालय, अरुणाचल तिन्ही स्टेट कव्हर केले जातात. टूर लीडर असतो आपला. आणि शक्यतो हा प्रदेश इंडिव्हिज्युअल फॅमिलीनं जाणं किंवा एकट्यानं फिरणं जाण्यासारखा नाही आहे. अजून खूप सगळ्या व्यवस्था नाही आहेत. अरुणाचलमध्ये तर तुमचा मोबाईल चालतच नाही. बरं. ते जे काही हिमालयन रेंज आहे, खूप कमी मोबाईल चालतात. तवांग ह्या ठिकाणी तर तुमचा मोबाईल कम्प्लीट बंद होतो. कोणतेही मोबाईल नाही चालत. BSNL ला थोडी बहुत रेंज असेल तर असेल. तर त्यामुळं शक्यतो एखाद्या ट्रॅव्हल कंपनीकडनं ग्रुपमध्ये हा प्रवास केलेला कधी बेटर असतो. आणि मेघालयामध्ये तर खूप अशी अनेक ठिकाणं आहेत जी हिडन जेम म्हणता येईल, अजूनही लोकांच्या समोर आलेली नाही आहेत. तर अशी बरीच ठिकाणे मेघालयामध्ये आहेत. तुला काय वाटतं ती यायला हवीत प्रकाश होतात का, जी आहेत तशी बरी आहे? मला नाही आवडणार ते आलेले. कारण ते तशीच राहिलेले बेटर. कारण एकदा गर्दी झाली की मी तुला सांगितलं डाउकीची जी आता अवस्था झाली आहे ना, फार काही असं जे क्लिनेस्ट पाणी जे मी बघितलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये, 2014-15ला मी तिकडे जायला सुरुवात केली, त्यावेळेस जे बघितलेलं आहे ते आता तिकडे बघायला मिळत नाही. मी तुला आत्ता तेच सांगणार होते, कारण माझ्या डोक्यात लगेच रेड फ्लॅग आला की नावं सांगू नकोस व्हिडिओवर. कारण खरंच असं वाटतं की काही जागांचं सौंदर्य माणूस न गेल्याने अबाधित राहतं आणि ते तसंच राहावं. कमिंग बॅक टू आपण टूर्स म्हणत होतो, तर आत्ता अगदी लगेच लोक बुकिंग करू शकतात अशी कुठली? आता डिसेंबरमध्ये 10 डिसेंबरला आमचा ग्रुप निघतोय. अच्छा. 3 सिस्टर्सचा आसाम मेघालय. सध्या आम्ही 4 सिस्टर जे काही आहे, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, त्या सध्या ट्रिप आम्ही होल्ड केलेल्या आहेत. तिकडं थोडंसं अजूनही शांतता नाही आहे. बरोबर. ते सगळं नॉर्मल झाल्यानंतर तिकडं, किंवा ती ट्रिप केली तरी नागालँड शिवाय ती ट्रिप करता येते. कारण इम्फाळवरून मला ह्या सगळ्या भागाचं खूप बऱ्यापैकी नॉलेज आहे. इम्फाळमध्ये परिस्थिती चांगली आहे, म्हणजे मणिपूरमध्येच इम्फाळ येतं आणि इम्फाळमध्ये तशी परिस्थिती चांगली आहे. पण इम्फाळवरून ज्यावेळेस तुम्ही नागालँडला जाता, कोहिमाला जाता, त्या रस्त्यामध्ये ही जी काही नागा लोक आहेत किंवा त्यांचे जे काही वाद चालू आहेत तो रस्ता येतो. तर त्या रस्त्यामध्ये अजूनही सुरक्षित नाही आहे जाणं. तर त्यामुळे तो प्रकार टाळून आपण मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा ह्या भागात आपण प्रवास करू शकतो. ओके. त्या टूर अजून लावलेल्या नाही आहेत मी. आसाम, मेघालय, अरुणाचलच्या मात्र रेग्युलर सुरू आहेत. अच्छा.
मी तेच विचारणार होते की आता शेवटची तारीख काय आहे, म्हणजे सगळ्यात जवळच्या ट्रिपला जर एखाद्याला बुकिंग करायचं असेल तर ते कधी क्लोज होत आहे बुकिंग? आत्ता डिसेंबरसाठी तर आत्ता बुकिंग म्हणजे आम्ही साधारण एक 20 नोव्हेंबरपासून त्या बुकिंग बंद करून टाकू. अच्छा. ऑलमोस्ट तो ग्रुप फुलही झालेला आहे, कारण त्या भागामध्ये कसं आहे, 1 किंवा 2 व्हेकल सोबत एकत्र म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलरच जातात, मोठे व्हेकल जात नाही. 13 सीटर किंवा 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर, त्यापेक्षा मोठी गाडी जात नाही. मग 1 गाडी किंवा 2 गाडी एवढ्याच आम्ही घेऊन जातो एका ग्रुपच्या वेळेस. त्यामुळे त्याचं ऑलमोस्ट बुकिंग संपतच आलेलं आहे. त्याच्यामध्ये मला नाही वाटत एखाद दुसरी सीट राहिली असेल फार तर फार. आणि पुढच्या सीझनच्या मात्र बुकिंग चालू झालेल्या आहेत, कारण फेब्रुवारी एंडपासून मग कंटिन्यू ग्रुप आहेत. मार्च, एप्रिल, मे मध्ये आपल्याकडे सुट्ट्याचा पिरियड असतो, त्यावेळेस तिकडे जायला मजा येईल. अगदीच. येस येस. सो तुम्ही पाहिलं की जसं आपण बाकीच्या देशांविषयी आणि प्रांतांविषयी बोललो, तसंच ह्या 3 सिस्टर्सचा प्रवास करणं सुद्धा तुमच्यासाठी सुखावं असेल जर तुम्ही गेट सेट गो बरोबर आलात तर. तुम्हाला जर आणखीन माहिती हवी असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. अजून निरनिराळ्या कंटेंटसाठी, निरनिराळ्या प्रदेशाच्या सफरींसाठी आणि प्रश्नोत्तरांसाठी गेट सेट गोच्या ह्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.